ए ग्रेडचा दिवा तेजोमय, संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयाचे राष्ट्रीय यश, भारतीय गुणवत्ता परिषदेकडून ए ग्रेड मानांकन, देशात 28वा आणि महाराष्ट्रात 11वा क्रमांक। दिवाळीच्या मुहूर्तावर संत गजानन परिवारात आनंदाचा जल्लोष। संत गजानन महाराज शिक्षण समूह संचलित आयुर्वेद मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाने राष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा मिळवत दिवाळीच्या उत्सवात दुग्ध शर्करा योग साधला आहे। भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यमापनात या महाविद्यालयाला ए ग्रेड प्राप्त झाली असून देशभरातील 118 आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये 28वा आणि महाराष्ट्रात 11वा क्रमांक मिळवण्याचा मान मिळाला आहे। या भव्य यशामुळे संत गजानन परिवारात आनंदाचा माहोल असून कर्मचाऱ्यांनी आतिषबाजी करत उत्साहाने आनंदोत्सव साजरा केला। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेली भारतीय गुणवत्ता परिषद ही वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचवण्यासाठी कार्यरत स्वायत्त संस्था आहे। जुलै महिन्यात तपासणी पथकाने महाविद्यालयातील कामकाज, सोयी सुविधा, रुग्णालयातील सेवा आणि उपचारांची गुणवत्ता याचा आढावा घेतला। 2018 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने अल्पावधीतच शिक्षण आणि सेवेत सातत्यपूर्ण गुणवत्ता राखून उल्लेखनीय प्रगती साधली आहे। या यशात प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे, डॉक्टर गणेश आडेलकर, डॉक्टर संगीता मनगुळे, कार्यालयीन अधीक्षक अनिल पाटील तसेच सर्व डॉक्टर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण, डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर संजय चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण आणि ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांनी सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या। हे मानांकन दिवाळीच्या मुहूर्तावर घोषित झाल्याने संत गजानन परिवारासाठी ही दिवाळी अधिकच तेजोमय ठरली आहे। ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या या महाविद्यालयाने खऱ्या अर्थाने ए ग्रेडचा दिवा पेटवला आहे। सामूहिक प्रयत्नामुळेच हा गौरव। ॲडव्होकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण, हे यश म्हणजे आमच्या संस्थेच्या संस्कारयुक्त शिक्षण आणि समाजसेवा या तत्वज्ञानाचं फलित आहे। शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हा गौरव शक्य झाला। पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी शिक्षण सुरू करण्यात येईल। यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी मिळेल आणि आयुर्वेद क्षेत्रात संशोधनास चालना मिळेल, असं ॲडव्होकेट चव्हाण यांनी सांगितलं। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचं फळ डॉक्टर मंगल मोरबाळे, मूल्यांकनामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे। ए ग्रेडमुळे महाविद्यालयाच्या शिक्षण आणि सेवेवर शिक्कामोर्तब झालं। हे यश म्हणजे प्रत्येक शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचं फलित आहे, असं प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी सांगितलं। या भव्य यशामुळे संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयाचं नाव राज्यातच नव्हे तर देशभर तेजोमय झालं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।